भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमजान ईद मिलन निमित्ताने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शेर ए अली फाउंडेशनच्या वतीने गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन भेट देऊन तसेच घरगुती वस्तू भेट देण्यात आल्या व भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन शेर ए अली फाउंडेशन संस्थापक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहर युवक उपाध्यक्ष फिरोज खान तसेच कार्याध्यक्ष सँडी शिंदे व उपाध्यक्ष अफजल खान, नाजिम शेख, इम्रान शेख यांनी केले। यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच शिलाई मशीन धारक महिलांनी आयोजकांचे आभार मानले। शेर ए अली सोशल फाउंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। रमजान ईद आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। याचं संयोजन फिरोज खान, चिरागभाई खान, सँडीभाई शिंदे, अफजलभाई खान आणि अनेक त्यांचे सहकारी मिळून हे तिकडे करत असतात। एक सामाजिक उपक्रम घेऊन हे सर्व तरुण कार्यकर्ते एक समाजामध्ये चांगल्या प्रकारचा संदेश पाठवतात। हा जो इथं कार्यक्रम आहे हा अत्यंत स्तुत्य आणि गरजू लोकांना मदत होईल असा हा उपक्रम आहे आणि एक सामाजिक बांधिलकी मानून या मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे खूप चांगल्या प्रकारे समाजामध्ये संदेश पोहोचवतात आणि सामाजिक सलोखा साध्य करण्याचं काम करतायत। आपल्या सर्वांचं त्यांना सहकार्य मिळतं ही एक आनंदाची गोष्ट आहे। फिरोज भाई आणि तुमच्या सर्व टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आश्वासित करतो की आम्हाला कधीही आपण कुठल्याही कामासंदर्भामध्ये कसल्याही प्रकारची मदत सांगा, आम्ही आपल्याला केव्हाही निराश करणार नाही। तुमच्या या सामाजिक उपक्रमासाठी सदैव आम्ही आपल्या पाठीशी आहोत। फिरोज आणि त्याच्या शेर ए अली सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात असा दरवर्षी कार्यक्रम पार पडतो आणि त्याचं स्वरूप दरवर्षी तो मोठा करत चालला आहे। खऱ्या अर्थाने समाजसेवेची भावना घेऊन या ठिकाणी फिरोज गेल्या अनेक वर्षापासून समाजात काम करत असताना हा जो दरवर्षीचा त्याचा कार्यक्रम आहे न चुकता आपल्या माध्यमातून समाजाला कशी मदत होईल अशा भावनेने तो करत असतो आणि अनेक गरजू लोकांना त्याच्या माध्यमातून मदत होईल, त्यांच्या संसाराच्या या गाड्यामध्ये आपला हातभार लागेल अशा भावनेने नक्कीच तो आणि त्याचे सर्व सहकारी काम करत असतात। या कामाबद्दल मी त्याचे खूप खूप असे अभिनंदन करतो। शेर ए अली फाउंडेशनमध्ये कित्येक वर्ष झाली आज मी इथे येत असते। कितीही बिझी असले तरी मला इथे यावंच लागतं कारण की हे कार्यक्रमच एवढे चांगले घेतात। गरजू लोकांसाठी जे प्रत्येक वेळेस एक नवीन नवीन उपक्रम ठेवतात। आपले सगळे आहेत मुलं जी खूप कष्ट करतात आणि कोणाकडनं काही अपेक्षा न ठेवता ते हे कार्यक्रम घेत असतात। त्यामुळे एक मोठी बहीण म्हणून मी नेहमीच त्यांच्यासोबत आहे आणि आज तुम्ही सगळ्यांना ज्यांनाही मिळालेत आणि ह्याच्या पुढेही तुमची नावं ज्यांची कोणाची येणार आहे त्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि शेर ए अली फाउंडेशनला कारण की ईद निमित्त त्यांनी घेतलेला आहे कार्यक्रम तर त्यांनाही खूप खूप शुभेच्छा। आयुष्यात काम करत असताना कधी पण निस्वार्थ भावनेने असावा। काम करताना त्याच्या मागे जर स्वार्थ असेल तर ते काम नाही, एक बिझनेस आहे, एक राजकारण आहे आणि माणसाला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर फक्त माणूस पैशाने नावाने आणि पुढे नाही जात, तुमच्या मागे तुमचे कर्म पण असतात जे तुम्हाला पुढे घेऊन जातात। आणि शेर ए अली फाउंडेशनच्या माध्यमातून फिरोज भाई ते एक पुण्य जमा करतात, एक दुवा घेतात आणि त्या दुव्याच्या माध्यमातून पुढे जातात आणि हेच खरं काम असतं समाजात पुढे जाण्यासाठी। निस्वार्थ भावनेने केलेलं काम असतं, तेच काम आपल्या अल्लांपाशी प्रभू श्रीरामांपाशी जे जात असतं भावत जातो अशी माझी धारणा आहे आणि तेच धारणा मी फिरोज भाई आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून खूप वेळा पाहिलेली आहे। दरवेळेस काहीतरी गरिबांपर्यंत काहीतरी पोहोचवायचं नियोजन त्यांचं असतं। पावसाला छत्री द्या,
परत काय थंडी आली ब्लँकेट स्वेटर वाटप, हॉस्पिटलचे बिल माफ करणं, कुणाच्या जर मित्रपरिवारामध्ये काही समस्या झाली असेल, ॲक्सिडेंट झाला, कुणाचे पैसे अडकले, काही समस्या असो, ज्या ठिकाणी अशा प्रकारचे मित्र असतात ना त्याला घरात भाऊ जास्त असल्याची गरज नाही. एक असे मित्र खूप खंबीर असतात. नाही तर फक्त भाऊ भाऊ असतात आणि मी तुझा नाही तू माझा नाही, पण मित्रांमध्ये जी ताकद असते ना ती ताकद अशा माध्यमातून दिसते. तर आमचे मनाचे ऋणानुबंध कायम होते आहे आणि राहील. फिरोजभाई तुम्हाला तुमच्या सर्व टीमला माझ्यातर्फे व आमचे सन्माननीय अरुणभाई गवळी डॅडी साहेब यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. खूप आनंद वाटतो आणि त्याचा खूप छान मी फायदा करून घेईन की अजून लोकांना पण छान शिवते. छान वाटतंय. असंच तुमच्या पाठीवर सगळ्यांचा हात असू देत आणि असंच तुम्ही पुढे जा. नाही, मला मशीन तयारी करून खूप छान वाटते आणि त्याबद्दल तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात. माझ्यासाठी न चिठ्ठी उचलता बोलले त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. माझ्याकडून चांगला फायदा भेटते आणि धन्यवाद. शेर अली सोशल फाउंडेशन इनके जानिब से ये ईद मिलन का प्रोग्राम किया जा रहा है. हर साल हमारे फिरोज भाई ये प्रोग्राम का इंतज़ाम करते हैं और बहुत अच्छी तरीके से इस प्रोग्राम से एक सामाजिक और भाईचारे का पैगाम देते हुए गरीबों की मदद भी यहाँ पर की जाती है. मैं फिरोज़ भाई का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने मुझे यहाँ पर बुलाया और यही दुआ करता हूँ अल्लाह से कि फिरोज़ भाई के हाथों से ऐसे काम हो कि दुनिया भी देखती रह जाए और उस कामों में हम भी बढ़ चढ़ कर हिस्सा लें. आज साधारण एक चळवळीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आज जे नेता करू शकत नाही ते माझा भाऊ करतो. फिरोजभाई शेख, तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे, आज तुम्ही भाऊजी पाठीशी उभे राहिले, तुम्हाला कधीच अडचणी येणार नाही, कुठल्या कामाला तुम्ही भाग जाऊ शकणार नाही. सगळे स्कीम सुद्धा माझा भाऊ तुमच्या दारापर्यंत आणून देऊ शकतो. हे सगळ्यांना सांगते की तिच्या पाठीशी मी बी उभी राहिलेली आहे माझ्या भावासाठी. एवढा आपुलकी भरून आले माझा की दरवर्षी भाऊने एवढा छान कार्यक्रम करतो. जिन्होंने भी आपको ये मशीन दी है उनके लिए आपको ये काम करना है कि रोजाना आप जो भी ड्रेस सिएंगे, जो भी कपड़े सिएंगे, उसमें से जो भी पैसा मिलेगा आप उसमें से कुछ ना कुछ रकम, इनका ऑनलाइन अकाउंट होगा, उसमें ऑनलाइन अकाउंट के अंदर कुछ ना कुछ रोजाना भले 1 रुपया डालो, भले 1 रुपया डालो, लेकिन आपकी जो खून पसीने की जो कमाई होगी उसके अंदर से अगले साल जब ये कार्यक्रम लेंगे, ये शेर अली सोशल वर्क, ये जो प्रोग्राम लेंगे अगले साल, तो हम ये चाहते हैं कि बजाय इधर 10 मशीन के 20 मशीन नजर आए. ये आप लोगों को ये मौका मिलेगा इनके उपकार की परत फेड़ करने का. आप इनको पैसा नहीं दे रहे हैं, आप बल्कि उनको देंगे कि जिस तरीके से आपकी मदद की गई है उसी तरीके से आप खुद भी इस लायक बन जाए कि आप भी दूसरों को अपने पैरों पर खड़ा करने की जरिया बने. आप हमसे जो भी बन पड़ेगा भाई, हम आपके साथ हैं. आइंदा साल के लिए आप हुक्म कीजिए कि क्या जरूरत पड़ेगी, हम इंशाल्लाह आपके साथ खड़े रहेंगे. खूप आनंद होतो की ज्या वेळेसला असे कार्यक्रम आपण समाजात साजरे करतो, ईद मिलन व बाबासाहेबांची जयंती, पण आपल्याला खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला एक संदेश द्यायचा असतो की ज्या वेळेसला आपण समाजात जगत असतो तर समाजासाठी काहीतरी देणं लागतं. ज्या वेळेसला आपण आपले संस्कार आणि संस्कृती जपतो त्यावेळेसलाच येणाऱ्या पिढीला कळणार आहे की आपण कसे एकोपाने सर्वजण एकत्र राहत आहोत. मी फिरोजभाईचं व त्यांच्या सर्व टीमचं, चिरागभाई खान असतील, सँडीभाई शिंदे असतील, अफजलभाई खान असतील व मंडळातले सर्वच पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण हा जो एकोपा जपलेला आहे असं नेहमी जपत राहा, जेणेकरून आज आपण गरजू लोकांना शिलाई मशीन देत आहे व बाकीचे गिफ्ट्स देत आहेत. असंच आपण पुढे हा कार्यक्रम नेत. नमस्कार. शेर अली फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज या ठिकाणी ईद मिलन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हा एक सामूहिकरित्या कार्यक्रम राबवला जातो आणि त्या कार्यक्रमामध्ये आज डॉक्टर शरद योजनेचे माझ्या बहिणींसाठी 10 मशीनचं वाटप करण्यात आलं. मनापासून मी या उपक्रमास विशेषतः आपल्या बहिणींना जे आपण सहकार्य करणार त्या उपक्रमास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि आपण जे
काम करताय, काम या अर्थानं महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी करतात. या फाउंडेशनच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या आकाराला नाही तर त्यांच्या विचाराला मानवंदना दिली आहे त्यांनी. कारण आपण बाबासाहेबांचं ऐकतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं एवढंच माहिती असेल, पण बाबासाहेबांनी महिलांसाठी खूप काही केलंय. आज मी इथं थांबून बोलतेय, आपण वावरतोय हे बाबासाहेबांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. आणि मी पथारी व्यवस्थकांचं काम करते, म्हणजे त्यांना उपजीविका आणि त्यांचं संरक्षण करण्याचं माझं काम गेले 15 वर्ष करते. पण आज या फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना या मशीन देऊन त्यांना खऱ्या अर्थाने उपजीविकेचं साधन दिलंय. त्यांचं खूप खूप अभिनंदन. ही मंडळी कुठलंही राजकारण न करता निस्वार्थ भावनेने आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो अशा प्रामाणिक हेतूने ही मंडळी आपल्यासाठी काम करत आहे. सर्वांशी मन मिळावं असं त्यांचं व्यक्तिमत्व, अतिशय प्रेमळ स्वभावाची ही मंडळी. आज आपण पाहतो समाजामध्ये असंख्य प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे आहेत, महिलांचे आहेत, ज्येष्ठ नागरिकांचे आहेत आणि आपल्या परिसरातील व इतर काही वैयक्तिक प्रश्न असतील, अशा असंख्य प्रश्न आहेत. आणि म्हणून अशी तरुण पिढी आणि या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आपल्या परिसरामध्ये करत आहे. फिरोज भाई जिस तरीके से एक कहते ना एक गरीब लोगों की मदद कर रहे हैं, पैसा देकर काम कराना बहुत आसान होता है. मतलब एक मरतबा पैसा घर में आ गया तो वो एक बार का खर्च हो जाता, पर जो इस तरीके की एक रोजगार जो आपके घर तक पहुंचाने का काम फिरोज भाई और उनकी पूरी टीम जो जिस मेहनत से कर रही है वो सच में काबिल तारीफ है. तो मतलब कैसा पैसा जो आता एक मरतबा आ जाता, हम ले लेते, राशन खाना पीना उसमें खर्च हो जाता, पर जो रोजगार आता जिसके जरिए आप लोग आपकी जो घर की जरूरियात है एक मेहनत मजदूरी करके आप पूरी कर सकते हैं, तो ये सच में बहुत ही ज्यादा काबिल तारीफ प्रोग्राम है. फिरोज भाई हे दरवर्षी जे कोणाला जमलं नाही ते आमचे फिरोज भाई ईद मिलादच्या कार्यक्रमात करून दाखवतात. सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व सेक्युलर पक्ष, सनातनी पक्ष सगळे एकत्र येऊन एक मोठ मागून हा अतिशय शेरे अली सोशल फाउंडेशनचा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर असा देखना करतात. त्यांनाही शिवजयंती, महात्मा फुले जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि ईदच्या शुभेच्छा. भीम आर्मी भाई चंद्रशेखर आझाद, भाई विनय रतन सिंग यांच्या वतीनं यांना खूप खूप मंगल कामना.